दंडवत प्रणाम. खरा साधक कोण? जो फक्त ग्रंथ वाचतो, की जो दिवसातील प्रत्येक क्षणी परमेश्वराचे स्मरण करतो? आचार प्रकरणातील सूत्र 21 ते 30 आपल्याला सांगतात की साधनेचा खरा मार्ग बाह्य आडंबरात नसून सतत परमेश्वराच्या स्मरणात आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञानी पुरुषाचे जीवन कसे असते आणि अखंड परमेश्वर स्मरण कसे करावे. ज्ञानी पुरुष विषयांच्या पलीकडे असतो. 21वे सूत्र सांगते, जाणते या विखो सुखाते नेदी. जो खरा ज्ञानी आहे त्याला विषयांचे आकर्षण मोहात पाडू शकत नाही, कारण त्याने परमेश्वराच्या आनंदाची चव चाखलेली असते. ज्याला अमृताची चव माहीत आहे त्याला क्षणिक विषयसुख आकर्षक वाटत नाही. यातून स्वामी सांगतात, ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे तर मनाची स्थिरता. अलिप्त जीवनाचा उपदेश. 22वे सूत्र सांगते, आपणे याते कव्हणी नेणे, आपण कव्हणाते नेणीजे. स्वामी साधकाला असा सल्ला देतात की तो अशा ठिकाणी राहावा जिथे अनावश्यक ओळखी, प्रतिष्ठा आणि सामाजिक गुंतागुंत कमी असेल. याचा अर्थ समाजापासून पळून जाणे नाही, तर प्रसिद्धी, मानसन्मान आणि अहंकार यांपासून स्वतःचे रक्षण करणे हा आहे. साधक जितका अलिप्त राहील तितके त्याचे मन परमेश्वरात स्थिर राहील. स्थानापेक्षा वातावरण महत्त्वाचे. 23वे, 24वे आणि 25वे सूत्र विशिष्ट प्रदेशांचा उल्लेख करतात. त्या काळातील काही ठिकाणे विषयभोग, वैभव किंवा अभिमानासाठी प्रसिद्ध होती. म्हणून स्वामी साधकाला अशा वातावरणापासून सावध राहण्यास सांगतात. या सूत्रांचा मूलभूत संदेश असा आहे, जिथे साधना सुलभ होईल असे वातावरण निवडा. आजच्या काळात हा संदेश असा लागू होतो, मन विचलित करणारे वातावरण टाळा आणि परमेश्वर स्मरण वाढेल अशी संगत व जागा निवडा. साधेपणात साधना. 26वे सूत्र सांगते, देशाचान सेवटीन झाडातळीन जन्मक्षेपावे. याचा अर्थ फक्त झाडाखालीच राहावे असा नाही, तर जीवन साधे, अहंकाररहित आणि शांत असावे. भपकेबाज जीवनापेक्षा साधेपणात मन अधिक स्थिर राहते. साधेपणा हा महानुभाव पंथाच्या आचाराचा महत्त्वाचा आधार आहे. परमेश्वराचे सतत स्मरण. 27वे सूत्र सांगते, हे देखिले तैसे आठवीजे. परमेश्वराचे जसे दर्शन किंवा अनुभूती झाली तसेच त्यांचे सतत स्मरण करावे. स्मरण म्हणजे फक्त आठवण नव्हे, तर मन पुन्हा पुन्हा परमेश्वराकडे नेणे. हीच खरी साधना आहे. स्मरणाचे 4 आधार. 28वे सूत्र सांगते, नाम लीळा मूर्ती चेष्टा. परमेश्वराचे स्मरण करण्याचे 4 सुंदर मार्ग स्वामी सांगतात. नाम, परमेश्वराच्या नावाचा जप. लीळा, त्यांच्या दिव्य चरित्रांचे चिंतन. मूर्ती, त्यांच्या सगुण स्वरूपाचे ध्यान. चेष्टा, त्यांच्या प्रत्येक कृती आणि उपदेशाचे स्मरण. या 4 आधारांमुळे मन परमेश्वराशी जोडलेले राहते. स्मरणाचे 3 प्रकार. 29वे सूत्र सांगते, स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण. स्वामी स्मरणाचे 3 स्तर सांगतात. स्मरण, मनात सतत परमेश्वर ठेवणे. अनुस्मरण, वारंवार जाणीवपूर्वक परमेश्वराची आठवण करणे. सकृत स्मरण, प्रसंगी किंवा विशेष वेळी स्मरण करणे. यांपैकी सर्वोच्च अवस्था म्हणजे अखंड स्मरण, प्रत्येक क्षणी परमेश्वर. 30वे सूत्र आचार प्रकरणातील अत्यंत सुंदर सूत्र आहे. तुम्हा शयनासनीन भोजनीन परमेश्वरूची होवावा किंगा. झोपताना, बसताना, जेवताना, काम करताना, प्रवासात प्रत्येक क्षणी मनात परमेश्वर असावा. याचा अर्थ संसार सोडणे नाही, तर संसारात राहूनही परमेश्वराला विसरू नये. हीच महानुभाव पंथातील अखंड भक्ती आहे.
तात्विक संदेश. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे: ज्ञानी पुरुष विषयांनी विचलित होत नाही. साधकाने अलिप्त आणि शांत जीवन जगावे. साधनेसाठी अनुकूल वातावरण निवडावे. साधेपणा हा आध्यात्मिक प्रगतीचा आधार आहे. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा यांचे स्मरण करावे. अखंड परमेश्वर स्मरण हेच सर्वोच्च आचार आहे. फ्लो टू रिमेंबर. आचारसूत्र 21 ते 30. लक्षात ठेवण्यासाठी: ज्ञानी विषयांपासून अलिप्त. अलिप्त जीवन. साधनेसाठी योग्य वातावरण. साधेपणा. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. स्मरण. अखंड परमेश्वर. मेमरी फॉर्म्युला: अलिप्तता, साधेपणा, नाम, लीळा, मूर्ती, स्मरण, अखंड परमेश्वर. कन्क्ल्यूजन. आचार प्रकरणातील ही सूत्र आपल्याला शिकवतात की खरा साधक बाह्य जगापासून नव्हे तर मनातील विचलनांपासून दूर राहतो. तो साधेपणाने जगतो. परमेश्वराच्या नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टांचे सतत स्मरण करतो. आणि शेवटी त्याचे संपूर्ण जीवनच परमेश्वरमय बनते. हीच श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या आचाराची सर्वोच्च साधना आहे. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात सुंदर शिकवण कोणती आहे? साधेपणाचे जीवन, नाम, लीळा, मूर्तीचे स्मरण, की प्रत्येक क्षणी परमेश्वराचे स्मरण ठेवण्याचा उपदेश? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.